श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. अध्याय 18. श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टोदशोध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्था. ते तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परीही एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदीज तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमूच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवारी म्हणती समर्थ काकूबाई लागून. लपून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आंबासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा दयांचे अभिधान. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी यासी अमृत दृष्टीने पाहुनी निरोगी करावे जी. स्वामी बाई विनवी समर्था. ते समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाला यासी आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारण्या अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायसी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागी परी. आज्ञा देतील समर्थ तरी पाठविन मी सत्य. मग समर्थांजवळ येत घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे वर्जावे आपण सर्वाते. समर्थ येतीयसे बोलले त्याच तुमचे काय केले. आम्हास दिले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले केजे प्रति. पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला पळतोनी. पुढे सेवे करा सांगती. त्यासीच मुंबईत पाठविते. ब्रह्मचार्यांची आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यासी द्यावी कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐसा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न रुचे ती चित्त त्याची. या परीस ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादांचे मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तंबुरी भजन करीता आनंदे. समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेले आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची. उपरती झाली त्यांच्या चित्ती. हृदयी प्रकटलं ज्ञानसविता. ज्ञान केलेल्या या ते दादा भजनी रंगला. देहभानही विसरला. स्वस्वरूपे लीन झाला. सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून जाळे तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहून वृत्ती काकूबाई चकली चित्ती. म्हणे समर्थ दादांप्रती वेटक चित पलाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता. दादांची या श्री ठेवित पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तर येसी जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू. या समयासी व्यर्थ गडबड करू नको. काकूबाई बोले वचन ऐकायसी. गोसावी बनवून टाकेल आपण मारून. इतुकेचे पुरे झाले. कोणी ऐसा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला. खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ. नाना अशब्द बोलता भाड्यात पिटीत स्वहस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांचे बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली. दुसरे दिवस दादांची समर्थ पाठवते भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईचे दुःख केले अपार. लोळे समर्थाच्या चरणावर करुणा बाकी पदर पसरी. विनवी तसे नाना परिशोक करी अपार. समर्थांचे हसू आले. अधिकाची कौतुक मांडले. दादांशी जवळ बोलावेले काय सांगितले दयासे. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता. जन्नी जवळ पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट अंत करणे. म्हणे तुझी ही करणे लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण भरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. एकोणी मातेची उत्ती. दादा तिचे प्रती बोलती एक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राच्या एकोणे वदन उदास झाले तिचे मन. असं दादा गोसावी होऊन स्वामी भजन रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवर बसून संस्था चालविली. तेव्हा दादा बुवा सांप्रती मुंबई माझे वास्तव करते. काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामी दास. येते विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले
केले असे संकलित केला नाही. विस्तार येत सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्यभुवरी जगोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ सरिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.